नमस्कार, रमेश डोंगरे स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं मित्रांनो स्वागत. महाराष्ट्रामध्ये जो प्रश्न सध्या जो गाजतोय, अशोक खरात त्यांना अखेर काल तोंड उघडलंच, पण वाक्य बोलून गेला तो. खरोखर म्हणजे कायद्याची परिभाषा त्याला समजली. कायदा फार मोठा असतो, कानून के हात बहुत लंबे होते हैं. कारण ही कायद्याची परिभाषा त्याला लवकरच कळाली आणि हा माणूस काल बोलून गेला. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. आणि नंतर तो एक वाक्य बोलून गेला की अंगात आता ताकद राहिली नाही. दैवी ताकदीचा दावा करणारा हा भोंदू बाबा म्हणतोय अंगात ताकद राहिली नाही. हास्यास्पद आहे सगळं. जेलमध्ये म्हणतो काय कोप होईल. बऱ्याच जेलमध्ये आणि काय काय तपासात गोष्टी बाहेर आलेल्या आहेत. विस्फोटाचा साप, त्याच्यानंतर कोल्ह्याची कान, चिंचोका साधा, बऱ्याच गोष्टी येतील मागं पुढं. पण बोलून गेला, अंगात त्राण राहिलेलं नाही, ताकद राहिलेली नाही. अहो, अशोक खरात हा भोंदू बाबा दैवी ताकदीचा दावा करायचा माझ्याजवळ शक्ती आहे, ताकद आहे, त्याच्याच अंगात ताकद राहिली नाही. पण तुम्हाला या प्रकरणी भोंदूगिरी करण्यासाठी ज्यांनी ताकद दिली त्या मंडळाची ताकद आता गायब होण्याची वेळ आली. ती जर तपास यंत्रणेत सगळी जर आली तर त्यांची पण ताकद आता गायब होण्याची वेळ आली. कारण या गोष्टी लपून राहत नाहीत. हा अंधश्रद्धेचा भस्मासूर नेमका कोणी वाढवला, कोण घेऊन गेलं त्या नेत्यांना तिकडं. आणि नेते तर का जात होते? IPS IAS दर्जाचे अधिकारी, आमदार, खासदार, माजी मंत्री. अहो, ही मंडळी तिकडं महत्त्वाकांक्षेपोटी जात होती. आणि तुम्हाला काय महत्त्वाकांक्षा होती की माझं पद टिकावं काय, मला मंत्रिपद मिळावं काय, मला आणखी राजकारणात स्थान मिळावं काय, या सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून तुम्ही तिकडे जात होता. तुम्हाला त्यांची ताकद मिळत होती. नेमकं काय महाराष्ट्राला सध्या प्रश्न पडला आहे, निपक्षपातीपणे हा चौकशी झाली पाहिजे. यामध्ये जितके मंडळी आहेत ती सगळी बाहेर तपास यंत्रणेच्या रडारवर आली पाहिजे. कारण हा महाराष्ट्र आहे तो सुधारणेवादी नेत्यांचा महाराष्ट्र आहे. कारण आपण म्हणतो कानून के हात बहुत लंबे होते, कायद्याचे हात खूप लांब आहे आणि खाकी वर्दीची पण ताकद खूप मोठी आहे. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. नुसताच चांगला नाशिक पोलिसांनी पिसला तर बोलून गेला हा भोंदू बाबा. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. अजून हा बालेकिल्लाच राहणार आहे. कारण बाकीची यंत्रणा येऊ द्या हळूहळू तपासामध्ये. कारण म्हणावं तसं हे प्रकरण सोपं आहे. महाराष्ट्राच्या जनतेसह भारतातील काही जनतेला या प्रकरणाकडे डोळे लागून राहिलेले आहेत लोक. कारण महिलांचं झालेलं शोषण, या वाईट परिस्थिती महाराष्ट्राला आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये सुधारणेवादी लोकांनी महाराष्ट्र घडवला त्या महाराष्ट्रातील लांछनास्पद गोष्ट घडली. तुमच्या अंगातली ताकद गेली काय, आणि ताकद नाही राहिली म्हणता ना. पाहिलं का कायद्याची, संविधानाची परिभाषा तुम्हाला कळली असेल. आणि त्याचबरोबर तुमच्या अंगात आता ताकद आणि त्राण राहिलेला नाही का. कानून के हात बहुत लंबे होते आहे. बघा पुढं काय काय होतं ते. फक्त महाराष्ट्र सरकारला जनतेच्या वतीनं जनता अपेक्षित आहे की निपक्षपातीपणे हा चौकशी व्हावी आणि यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि ते हे तपास यंत्रणेच्या रडारवर यायला पाहिजेत. कारण जनतेची फार मोठी अपेक्षा आता सध्या आहे. कारण महत्त्वाचा प्रश्न असा आहे, लोक त्रासून गेलेले आहेत आणि त्यातच अशी प्रकरणं म्हटल्यानंतर लोकांची माती भडकलेली आहे. म्हणूनच निपक्षपातीपणे ही चौकशी व्हावी आणि ज्यांचे हात नक्कीच बऱ्याच जणांच्यापर्यंत पोचतील. जाता एवढंच सांगतो, नुसत्या महाराष्ट्राच्याच अपेक्षा नाहीत तर महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेच्या संपूर्ण अपेक्षा आहेत. या प्रकरणाचा चांगलाच कायदेशीर कणका पाडला पाहिजे आणि यामध्ये जेवढे त्याला सपोर्ट करणारे हात आहे आणि त्याच्या सपोर्ट हातानं
निर्माण झालेला हा भोंदूबाबाचा भस्मासूर आज चांगलाच पिसला पाहिजे. आज एवढंच. धन्यवाद.